नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे गायत्रीज रेसिपीजमध्ये तुमचं. मंडळी, एक नाश्त्याचा वेगळा असा एक पदार्थ दाखवत आहे मी आज तुम्हाला. त्याचं नाव आहे वानवा. गुजराती रेसिपी आहे ही, पण बनवून खूप छान लागते. स्टोअर करून पण तुम्ही ठेवू शकतात. इथे मी 1.5 कप एवढं बेसन घेतलं आहे, जे मी चाळून घेत आहे. बेसन अशा पद्धतीने चाळून घ्यायचं आहे आपल्याला. त्यात ओवा टाकायचा आहे, 2 चमचे एवढा ओवा टाकायचा आहे. हाताने छान असा क्रश करून टाकायचा आहे. नंतर थोडासा सोडा खार टाकलाय, अगदी थोडा टाका नाहीतर तेलकट होतील हे. हळद टाकायची आहे 1/2 चमचा एवढी. हिंग टाकायचे आणि त्यानंतर मोहन करून घ्यायचे. याला मीठ टाकायचे चवीपुरतं. छान मिक्स करून घ्यायचे आणि तेल टाकायचे. तेल हे जास्त गरम नको आणि जास्त थंडही नको, रूम टेम्परेचरचं तेल टाका आणि छान असं संपूर्ण बेसनाला लावून घ्या. अशा पद्धतीने कुस्करून दोन्ही हातांचा वापर करून तुम्ही छान चोळून त्याला मोहन सगळीकडे लावून घेऊन शकतात. मुठ्ठी पडेल एवढं मोहन घ्यायचे आपल्याला. बघा, संपूर्ण मिक्स झाल्यानंतर तुम्हाला दाखवत आहे मी. अशा पद्धतीची मुठ्ठी पडली गेली पाहिजे, पण जास्त तेल यूज करू नका. थोडं पाणी टाकून मळून घ्या पीठ. थोडं कडक मळायचे, एकदम जास्त नरम मळू नका, नाहीतर लाटायला खूप प्रॉब्लेम होते आपल्याला. बघा, छान असं मळून घ्या थोडं पाणी टाकून. त्यानंतर शेवटी बेसनचं पीठ हे मळायला जळ असतं, त्यामुळे शेवटी थोडंसं तेल टाकायचं, अगदी थोडं. बघा, थोडं तेल टाकल्यानंतर ते हाताला चिकटणार नाही, अगदी थोडं. आणि अशा पद्धतीचा गोळा तयार करून घ्यायचा आपल्याला. बघा, पीठ इथे छान मळून घेणे खूप गरजेचं आहे. त्यानंतर झाकून ठेवा एक 20 मिनिटपर्यंत. 20 मिनिट नंतर खोलायचे आणि 2 भाग करायचे. अशा पद्धतीने त्याला सिलेंडर शेपमध्ये आकार द्यायचा आहे आणि जशी पापडासाठी आपण पारी करून घेतो त्या पद्धतीची पारी कापून घ्यायची आहे समान आकारामध्ये. त्याला लाटायचं थोडं जड असतं, अवघड असतं थोडंसं, कारण बेसन आहे त्यामुळे ते पोळपाटला चिटकतं. तर तुम्ही बेसन पीठ लावून किंवा तांदळाचं पीठ लावून त्याला छान असं लाटून घेऊ शकतात. बघा, अशा पद्धतीने थोडं कापून घ्यायचे, पण पारी ही समान आकाराची असायला हवी, म्हणजे तुमचे वानवे पण छान समान आकाराचे रेडी होतात. किंवा कुणाला आकार मॅटर करत नसेल तर कुठल्याही आकाराचे केले तरी चालतात, काही हरकत नाही. बघा, अशा पद्धतीने गोल सगळे गोळे रेडी करून घ्यायचेत आपल्याला. तर इथे मी सगळे गोळे रेडी करून घेतलेले आहेत आणि आता बेसन पिठामध्ये टाकून छान असे लाटून घेणार आहे मी. तुम्ही मैद्याचा, गव्हाच्या पिठाचा किंवा तांदळाच्या पिठाचा कशाचाही वापर करू शकता. इथे हे लाटायला थोडे जड असतात आणि खूप पातळ असे लाटावे लागतात. अगदी पातळ लाटायचे, नाहीतर ते दीर्घकाळ टिकत नाही आणि लगेच नरम पडतात. अशा पद्धतीने टोचे पाडून घ्यायचे त्याला फोकच्या सहाय्याने आणि तेल छान गरम होऊ द्यायचं आणि सुकू द्यायचे नाहीये. लगेचच करा आणि लगेचच तळून घ्या. म्हणजे 4-5 लाटा आणि तळा, 4-5 लाटा आणि तळा असे करून संपूर्ण तुम्ही तयार करून घेऊ शकतात. तर पापडासारखे आपल्याला इथे तळून घ्यायचे आहेत. अगदी लाल होऊ देऊ नका, नाहीतर त्याची चव चालली जाते. याची चव काहीशी फाफड्यासारखी असते, पण फाफडे बनवण्याची पद्धत अगदी वेगळी आहे आणि ही पद्धत अगदी वेगळी आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही बनवून डब्यामध्ये साठवून ठेवू शकता दिवाळीच्या फराळाप्रमाणे. म्हणजे खूप दिवस ते जातात, 15-1 दिवस तरी ते व्यवस्थित जातात. तर इथे मी सगळे लाटून छान असे तळून थोडे नॉर्मल टेम्परेचरला आले की डब्यामध्ये टाकून घ्यायचे. खाली एक टिश्यू पेपर ठेवायचा आहे आणि डब्यामध्ये ठेवल्यानंतर हवा बंद डब्बा. मंडळी, कशी वाटली तुम्हाला रेसिपी? तुमचा फीडबॅक अवश्य मला द्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.